नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता वल्लरीची जी काही पेटी आहे तर ती मात्र आता त्या सामानात गेलेली असते. म्हणून वल्लरीच्या जीवाचा खूपच आता जळफळाट होत असतो. प्रत्येक भंगारवाल्याचं दुकान आता ती अगदी शोधायला गेलेली असते. आणि आता मात्र हे राकेशला जेव्हा कळते आणि राकेश मात्र आता वल्लरी मामीचं नक्की काय असं आहे म्हणून तो तेथे ज्या माणसाला भंगार विकलेला आहे तर तेथे आणायला ते जात असतो. आणि तेवढ्यात वाटेमध्ये आता जे गुंड आहे ज्याचे पैसे मात्र राकेशने घेतलेले असतात आणि ते पैसे काही तो देत नाही, म्हणून ते गुंड मात्र आता राकेशला पकडतात आणि त्याची धुलाई करतात. तेव्हा मात्र आता राकेश हा खूप मोठ्या संकटात सापडलेला असतो. ज्याचे पैसे घेतले तर ते पैसे अजूनपर्यंत दिलेले नाही, म्हणून ते गुंड आता म्हणतात की तुला आज मात्र आमच्या बॉसला भेटवतो आणि बॉसच्या हाताने तुला मार देतो. जोपर्यंत तू आमचे पैसे देत नाही तोपर्यंत आता आम्ही तुला सोडणार नाही. राकेश म्हणत असतो की हे बघा, प्लीज मला जाऊन द्या, मी लवकरात लवकर काहीतरी करतो आणि तुमचे पैसे परत करतो. तेव्हा मात्र आता राकेशला त्या गुंडांनी बेदम मारलेलं असतं. राकेशला तर खूप टेन्शन येतं. आता नक्की हे पैसे इतके सारे गोळा कुठून करायचे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलेला असतो. म्हणून तो आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांवर खूपच चिडलेला असतो. कारण ईश्वरीमुळे आणि अर्णवमुळे माझे सगळे काही पैशाचे व्यवहार अगदी बंद झालेत. बरं, त्या अंजलीकडून आता पैसे मिळत होते, त्यात सुद्धा आता ह्या अर्णवने खूप मोठा प्लॅन करून ठेवला. आता मात्र मी त्याला नाही सोडणार. किती काही झाले तरी शेवटी ते ईश्वरी आणि अर्णव या दोघांना धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच. पण त्या अगोदर मात्र मला त्या मामीचं नक्की काय असं गुपित आहे तर ते गुपित मात्र ती पेटी आणायला पाहिजे. नक्की त्या पेटीत असं काय आहे. तेव्हा मात्र आता राकेश ते ज्याला भंगार विकलेला आहे त्या माणसाकडे परत जातो आणि ती पेटी आणण्याचं तर ठरवतो. त्यानंतर आता इकडे ईश्वरी मात्र अर्णवची खूपच वाट पाहत असते. ती खूप बेचैन झालेली असते कारण आज अर्णव ऑफिसला गेलेला असतो आणि आता अर्णव केव्हा घरी येईल याची ती अगदी आतुरतेने वाट पाहत असते. अर्णव मुद्दाम तिची गंमत करत असतो कारण ईश्वरीने आता नात्याला तर सुरुवात केलेली आहे आणि आता ती प्रत्येक गोष्ट नात्याबद्दल बोलते आणि मला सर्व काही समजते, परंतु मी मुद्दाम न समजल्यासारखं करतो. म्हणून आता अर्णव तिची गंमत करत असतो. ईश्वरीची खूपच चिडचिड होते. आता अंजली तिला विचारते की काय ग ईश्वरी, तू हे काम का करतेस. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ताई, अहो घरात बसून बसून कंटाळा आला म्हणून मी हे काम करते. त्यावर आता अंजली विचारते की काय आज घरामध्ये चिंटू नाही म्हणून आता तुला बोर होत असेल आणि त्याची आठवण येत असेल, तुला आता अगदी बोर झालं असेल त्यामुळे तू हे काम करते ना. त्यावर तर ईश्वरी म्हणते की नाही ताई, त्यांचा असून तरी काय उपयोग, कारण जे काही मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते ते तर त्यांना समजतच नाही. कारण मी त्यांना इतकं समजवण्याचा प्रयत्न करते की आता फॅमिली पुढे नेण्यासाठी काहीतरी करावं लागेल, मग यावरून तरी आता त्यांनी समजून घ्यायला नको का. त्यावर आता अंजली हसते. अंजली म्हणते की अगं ईशू, तू काही काळजी करू नकोस. तुला माहिती आहे का, अर्णव तुझ्यावर ऑलरेडी अगोदरच प्रेम करतोय, परंतु आता तो तुझी गंमत करतोय. तुला खरंच तो अगदी गमतीत घेतो, कारण अर्णवचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे. त्याने ते प्रेम माझ्याजवळ व्यक्त केलेलं आहे. तुला ते माहिती नसेल. अगं तुला त्याच्या अगदी ह्या वागण्यातून आणि बोलण्यातून हावभावातून हे प्रेम तर कळतच असेल. तो तुझी किती काळजी घेतो आणि जर तू नसेल तर मात्र तो अगदी वेडापिसा होतो. जेव्हा तू माहेरी गेली होती तेव्हा तो लगेच तुझ्या पाठीमागे माहेरी सुद्धा आला होता. यावरून अगं ईश्वरी, तू समजून घे, अर्णव तुझ्यावर किती प्रेम करतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ना ताई, मला त्यांच्या तोंडातूनच हे ऐकायचं होतं, कारण माझे कान अगदी आतुर झालेले आहे त्यांच्या तोंडातून हे प्रेमाचे शब्द ऐकण्यासाठी. आता अंजली म्हणते की तू काही काळजी करू नको ईश्वरी. हे बघ, आज मात्र आपल्या घरी श्री गुरुदत्तांची पालखी येणार आहे आणि त्या पालखीचा अगदी मिरवणूक सोहळा असतो आणि आता ह्या ज्या काही पादुका आहे तर त्या आपल्या घरात त्यांची पूजा होत असते. अगदी जेव्हापासून आता माझी आई आहे तर ते आई सात्विका आई हे सर्व करायची आणि सात्विका आईने आता हा जो उत्सव आहे तर तो सुरू केलेला आहे. मनोभावाने मात्र ती ह्या पालखींची मिरवणूक आपल्या घरापर्यंत आणायची आणि येथे काही वेळ आता ह्या पालखीची पूजा वगैरे होऊन त्या पादुकांची पूजा वगैरे व्हायची आणि सगळं काही अगदी थाटामाटात हा सोहळा पार पडायचा. त्यानंतर मात्र ईश्वरी म्हणते की आता ताई, सांगा ना कधी येणार आहे पालखी, मी सर्व तयारी करून ठेवते. ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव तर आता ऑफिसमधून बाहेर पडतो
आता तो ठरवतो ईश्वरी खरंच आपल्याला प्रेमाचं प्रपोज करणार आहे. मग आपण ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करण्यासाठी नक्की काय म्हणायचं, आता कोणता शब्द म्हणायचा ते मला तर खरंच काही कळत नाही. मी तिला अगोदर काय बोलू बरं. तेव्हा तो स्वतःशी ठरवतो की मी आता तिला बोलतो आय लव्ह यू, मिस इंदोर आय लव्ह यू, असं मात्र मी तिला बोलतो. तेव्हा आता अर्णवने पूर्ण ठरवलेलं असतं, पण आता ईश्वरीसाठी काहीतरी खास असं गिफ्ट घ्यायला पाहिजे. मग ते गिफ्ट काय असेल बरं. नक्की आता तिला पहिल्यांदा मला प्रपोज करायचं आहे आणि ईश्वरी माझ्या मनातील आता हे प्रपोज ऐकण्यासाठी नक्की आता किती आतुर झालेली आहे हे तिच्या कृतीतून मला स्पष्ट समजत आहे. परंतु आता आपण तिची गंमत करण्यात कसली मजा आहे, त्यामुळे आता खास तिच्यासाठी मला काहीतरी सरप्राईज घ्यावं लागेल. म्हणून तो आता आय लव्ह यू बोलून आता ईश्वरीसाठी छान असं सरप्राईज घेतो. एक आता मस्त त्याने अंगठी ईश्वरीसाठी घेतलेली असते आणि ती अंगठी देऊन तो आता ईश्वरीला प्रपोज करणार असतो आणि एक फुलांचा बुके देऊन. त्यानंतर मात्र आता अर्णवने पूर्ण तयारी केलेली असते. तर आता इकडे ईश्वरीचे घरी आल्यानंतर छान अशी पालखीची जे काही तयारी, आता त्यांना काय हवं काय नको सगळी सजावट तिने व्यवस्थित करून ठेवलेली असते. आणि आता हा राकेश मात्र आता तिकडे ती आता पेटी आणण्यासाठी गेलेला असतो. तर अंजली त्याला फोन करते. अंजली म्हणते की अहो तुम्ही कुठे आहात. आता घरी इतकी आपल्या दत्त गुरुजींची पालखी येणार आहे आणि त्या पादुका आहेत ना, तर त्यांची पूजा व्हायला हवी आणि त्यासाठी मात्र आपल्याला जोडीने पूजा करायची आहे. लवकरात लवकर तुम्ही घरी या. अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जोडीने पूजा करतील, पण आपण सुद्धा जोडीने पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपल्या बाळाला अगदी बाळ तर येणार आहे, मग त्याला आशीर्वाद मिळायला नको का. तेव्हा राकेश म्हणतो की हो हो ठीक आहे, मी लगेच येतो. आता लगेच अंजली म्हणत असते की लगेच नाही, लगेच या, कारण पालखी येण्याची वेळ झालेली आहे. आता राकेश मात्र घाईने परत इकडे यायला निघतो, कारण आता मात्र ही आपली बावट बायको आहे तर ती आपल्याला घरी बोलावते. मग आता आपल्याला काहीतरी पैशाची सोय तर करावी लागेल. आणि आता ह्या त्या पादुका तर सोन्याच्या असतात. मी मागच्या वर्षी हा उत्सव पाहिला होता. मग नक्की आता हे देवाच्या ज्या पादुका आहेत तर त्या पादुका चोरून मात्र आपण आता ते विकू शकतो आणि त्यातून जे काही पैसे येतील तर ते मात्र त्या दादा गुंडाच्या तोंडावर फेकू शकतो. त्यामुळे मात्र आपण ह्या संकटातून तर वाचेल आणि जे काही आरोप येईल ते केवळ ईश्वरीवर येईल. कारण आता मामीला सांगून ठेवायचं, कारण हे जे कोणी केलेलं आहे तर ते ईश्वरीने केलेलं आहे आणि ईश्वरीनेच आता ह्या पादुका चोरल्या असं मात्र दाखवायचं. म्हणून आता राकेशला असं वाटत असतं, तर त्यासाठी तो घाईने घरी येतो. घरी आल्यानंतर मात्र आता सगळी काही मिरवणूक आहे तर ती व्यवस्थित निघालेली असते. आता ईश्वरी छान अशी पूजा करते, औक्षणाचं ताट वगैरे घेऊन येते. अर्णव आणि ईश्वरी जोडीने मात्र पूजा करतात, देवाचा नमस्कार घेतात आणि आता पूजा वगैरे झाल्यानंतर आता सगळेजण आतमध्ये गेलेले असतात. त्यानंतर आता ईश्वरी मात्र त्या पादुकांची पुन्हा पूजा करायला येते, परंतु तेथे होतं तर काय त्या पादुका नसतात. आता ईश्वरीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरीला असं वाटतं की पादुका गेल्या कुठे आहेत, म्हणून ईश्वरी जोरात किंचाळते आणि आता तिला एक देवाचा काहीतरी चमत्कार झाला की काय असं वाटतं. आता वल्लरी मामी म्हणते की ईश्वरी तूच येथे होती आणि तुलाच अगदी या पादुकांवर लक्ष ठेवायला सांगितलेलं होतं. मग नक्की तू कुठे गेली होतीस. मला तर असं वाटतं की नक्की पादुकाकडे बघितलं असेल आणि तुझी नजर भागली असेल, कारण त्या सोन्याच्या आहेत आणि सोन्याच्या असल्या कारणाने नक्की तू ते चोरले असतील. आता मात्र राकेशने ह्या पादुका चोरलेल्या असतात, कारण ईश्वरी जेव्हा आत गेलेली असते आता ती काहीतरी प्रसाद वगैरे बनवत असते आणि तेवढ्यात ह्या पादुका चोरून त्याने मात्र अगदी लपवलेल्या असतात. पादुका तो अशा ठिकाणी लपवतो कारण ईश्वरीच्या कपाटामध्येच त्या पादुका आता नेऊन त्याने लपवलेल्या असतात, जेणेकरून आता सगळेजण सगळीकडे शोधतील परंतु येथे अर्णवच्या रूममध्ये कोणी येणार नाही. आणि जरीही सापडल्या तर आळ मात्र ते ईश्वरीवर येईल आणि काही झाले तरी आता ह्या सापडायला तर नकोच, म्हणून आता तो मुद्दाम तेथे लपवतो. आता वल्लरी मामी ही ईश्वरीवर आरोप करत असते, नक्की जे काही झालं ते ईश्वरीमुळेच झालं. आता अर्णव पुढे येतो. अर्णव म्हणत असतो की मामी तू काय बोलतेस, माझी बायको म्हणजे मिस इंदोर कधीही असं करू शकणार नाही, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता या पादुकासुद्धा सापडतील आणि पादुका चोरणारा चोरसुद्धा सापडेल. म्हणून आता अर्णव हा नक्की पादुका कोणी लपवलेला आहे CCTV फुटेजमध्ये पाहतो तेव्हा कॅमेरे ऑन असतात. मग आता नक्की आता तिथे राकेश कुठून आला होता
आणि काय आला होता हे सगळं काही तेथे स्पष्ट दिसून येते. आता अंजली समोर मात्र राकेशने ही कृत्य केल्याचं सत्य येतं. अंजलीचा विश्वास बसत नसतो, पण तरीसुद्धा CCTV फुटेजमध्ये जे काही दिसत आहे तर ते दिसल्यानंतर मात्र अंजलीला एक खूप मोठा धक्का बसतो. अंजली आता जोरात किंचाळते, अहो राकेश, तुम्ही असं कसं करू शकतात? काय गरज होती तुम्हाला पादुका चोरण्याची आणि ईश्वरीवर आरोप करण्याची? तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई, तुला माहिती नाही हा माणूस किती थराला पोहोचलेला आहे. अगं तुझ्याशी गोड बोलण्याचं नाटक करतो आणि याने मात्र आत्तापर्यंत काय काय कांड केले तुला काय माहिती? तू फक्त त्याच्यावर विश्वास ठेवते आणि डोळे झाकून तू त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आता अंजली एक सणकणी राकेशच्या कानामागे देते. तेव्हा त्या राकेश खूपच भडकतो आणि अंजलीला म्हणतो की शांत राहा, माझ्याशी बोलायचं नाही. अंजली म्हणते की तुम्हाला काय गरज होती पादुका देवाच्या चोरायच्या? यासाठी मी तुम्हाला पूजेला बोलावलं होतं का? मी तर आपल्या बाळाला आशीर्वाद मिळण्यासाठी पूजेला बोलावलं होतं. तेव्हा आता राकेश म्हणतो की ताई, तू काही काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून आता तो अंजलीला समजावतो आणि ईश्वरीसुद्धा आता अंजलीला समजावते, ताई तुम्ही शांत राहा, काही अगदी वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा आता जो काही पादुका चोरणारा चोर आहे तर शेवटी राकेश सगळ्यांच्या समोर अर्णवने त्याची गचंडी धरत आता त्याला आणलेलं असतं आणि शेवटी देवाच्या पादुका सापडून ईश्वरीने अगदी थाटामाटात त्याची पुन्हा पूजा केलेली असते. तेव्हा आता मित्रांनो, आता वल्लरी मात्र अगदी तोंडावर आपटलेली असते, कारण ईश्वरीवर आरोप करणारी मामी मात्र आता सगळ्यांच्या समोर अगदी खाली मान घालून अगदी बसलेली असते. तेव्हा आता मित्रांनो, पुढील जे काही असेच अपडेट आहे तर ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा. धन्यवाद.